विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला पेपर क्रमांक 3 याच्यामधील भाषा आणि संस्कृती यांचे जे संबंध आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत. त्यातला जो पहिला घटक आहे तो म्हणजे भाषा एक सांस्कृतिक संचित या घटकाविषयी आपण पाहणार आहोत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जवळजवळ सर्वच पशुपक्षी कळप्याने थवाने राहतात. माणसे त्या अर्थाने नुसते एकत्र राहत नाही, तर त्यांच्या एकत्र येण्यामागे काहीतरी निश्चित स्वरूपाचं कारण असतं. त्याच्यामागे काहीतरी हेतू असतो, प्रयोजन असतं, दळणवळण असतं, आकृतिबंध असतो, काही एक नियम असतात, प्रमाणिके असतात. यांच्या चौकटीमध्ये माणसे एकत्र येत असतात. त्यांच्यापासून समाज बनत असतो आणि परस्परांशी निर्माण केलेले नातेसंबंध विशिष्ट प्रकारच्या सामाजिक संस्थांना जन्म देत असतात. त्यांच्या सगळ्या सामाजिक व्यवहारांमध्ये एक मूल्यव्यवस्था जी आहे ती तयार होत असते. ही मूल्यव्यवस्था बऱ्याच अंशी त्या समाजातील माणसांचे जीवन नियंत्रित करत असते. या मूल्यव्यवस्थेलाच आपण संस्कृती असे म्हणतो. मानववंशशास्त्रानुसार संस्कृती म्हणजे एखाद्या जनसमूहातील सर्वांमध्ये असणारी, त्यामुळे इतर जनसमूहांपेक्षा वेगळेपणा दाखवणारी वैशिष्ट्ये. या अर्थाने प्रत्येक समूहाला आपली स्वतःची एक संस्कृती असते. या संस्कृतीमध्ये हत्यारं असतात, भांडीकुंडी असतात, दागिने असतात, कपडे लत्ते असतात, घरे असतात, ज्याला आपण भौतिक संस्कृती म्हणतो. श्रद्धा, समजुती, विचार, रूढी अशी मनोसंस्कृती असते. भाषा विज्ञानासाठी वॉर्ड वुडीफन यांनी सांगितलेली एक व्याख्या आहे की संस्कृती म्हणजे माणूस समाजाकडून जे काही मिळवतो किंवा शिकतो ते ज्ञान. वास्तविके श्रद्धा, समजुती, परंपरा व रीती यांची माहिती, या मूल्य, या सर्वच गोष्टींना एकत्रितपणे ज्ञान असं आपण म्हणत असतो. व्यक्तीला हे ज्ञान समाजाकडून मिळत असतं. माणसाची संस्कृती म्हणजे त्याला समाजाकडून मिळालेले हे ज्ञान होय. भाषा शिकण्याची क्षमता अनुवंशिक असली तरी मुलाला भाषा शिकावी लागते ती समाजाच्या संपर्कात आल्यानंतर. त्यामुळे भाषा ही संस्कृतीचाच एक भाग आहे. भाषा आणि संस्कृती यांचा संबंध अनन्यसाधारण आहे. त्या एकमेकींना पूरक आहेत. भाषेशिवाय संस्कृती नाही आणि संस्कृतीशिवाय भाषा नाही. सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये माणसाला एकमेकांशी संपर्क करणे आवश्यक असते. त्यासाठी भाषा हे अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं माध्यम वापरलं जातं. मानवी भाषेचे स्वरूप, तिची लक्षणे पाहताना आपण पाहिले आहे की भाषा ही सांस्कृतिक संक्रमण करत असते. ही संस्कृती वाहक असते. भाषेच्याच मार्फत सांस्कृतिक संचिते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात, संक्रमित होत असतात. हत्यारे, भांडीकुंडी, दागिने, कपडे लत्ते, घरे, श्रद्धा, समजुती, विचार, रूढी, परंपरा, अन्न आणि खाद्यपदार्थ, कला आणि भाषा या सर्वांनी मिळून संस्कृती बनत असते. त्यामुळे प्रत्येक संस्कृती ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ पिठले, मोदक, मिसळ हे पदार्थ इतर भाषांमध्ये भाषांतरित करून सांगणे अवघड असते. सोयर, सुतक या संकल्पना इंग्रजीत भाषांतर करताना अडचणी येतात, कारण मराठी भाषा ज्या संस्कृतीचा भाग आहे त्या संस्कृतीतील ह्या संकल्पना आहेत. इंग्रजी भाषा ज्या संस्कृतीचा भाग आहे त्या संस्कृतीत या संकल्पनाच नाहीत. तमाशा, वग, लावणी, भारूड या संकल्पना खास मराठी संस्कृतीच्या इतर भाषांमध्ये नेताना अडचणी येतातच. भाषेतील ही अर्थविशेषता संस्कृतीमुळे येते. एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भाषेइतके प्रभावी माध्यम कोणतेच असत नाही. किंबहुना संस्कृतीचा भाग असणाऱ्या व वर उल्लेखलेल्या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी भाषेचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. त्या त्या संस्कृतीच्या त्या त्या घटकांचे संदर्भ त्या भाषेतील असणाऱ्या साहित्यात सापडतात. लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. हा झाला पहिला घटक. आता दुसरा घटक आहे भाषा आणि भाषा विज्ञान. भाषेचे वैशिष्ट्य पाहताना आपण तिच्या सामाजिकतेची चर्चा केलीच आहे. मानवाला भाषा समाजाच्या संदर्भात शिकावी लागते. इतरांनी बोललेले ऐकून आपण भाषा शिकतो. माणसाचे मूल ज्या समाजात वाढते त्या समाजाची निज भाषा शिकते. समाज म्हणजे तरी काय? समान आचार, विचार, रीती, श्रद्धा इत्यादींनी समाज बनत असतो.
भाषा ही समाजातील माणसांना जोडणारा एक समान धागा आहे. मानवी समाजातील असणाऱ्या जीवनाला सातत्याने पुढे नेण्यासाठी मानवी समाज प्रयत्नशील असतो. समाजात होणारे परिवर्तन भाषेतून प्रकट होते आणि भाषिक परिवर्तन सामाजिक संदर्भातून होत असते. भाषा अभ्यासाची एक पद्धती, भाषा विज्ञानाची एक शाखा, भाषा विज्ञान किंवा सामाजिक भाषा विज्ञान ही या दृष्टीने फार विस्तृत शाखा आहे. समाज जीवनामध्ये संदेशाचे व संपर्काचे प्रमुख साधन म्हणून भाषा वापरली जाते. त्यामुळे सामाजिक सांस्कृतिक व्यवहारातील ती एक प्रमुख प्रक्रिया बनते. अशी सामाजिक सांस्कृतिक प्रक्रिया म्हणून भाषेचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या मूलभूत विचारावर सामाजिक भाषा विज्ञानाची चौकट उभी राहिलेली आहे. या विचारांमुळे सामाजिक भाषा विज्ञानाचे स्वरूप आंतर अभ्यासक्षेत्रीय झालेले आहे. डॉक्टर स ग मालशे यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये हे मांडलेलं आहे. समाजातले वेगवेगळे स्तर, वर्ग यांचा परिणाम भाषेवर होत असतो. किंबहुना सामाजिक स्तर भाषेच्या वापरातही प्रतिबिंबित होत असतात. हे भारतीय समाजाच्या बाबतीत अधिक प्रकर्षाने आपल्याला कळायला लागते. कारण भारतीय समाज हा बहुधर्मीय, बहुजातीय, बहुसांस्कृतिक असा समाज आहे आणि शिवाय तो बहुभाषिकही आहे. समाज भाषा विज्ञान या सर्व विषयांना आपल्यामध्ये सामावून घेत असते. भाषा आणि संस्कृती, द्वैभाषिकता आणि बहुभाषिकता, भाषा व सामाजिक सांस्कृतिक गट, प्रमाण भाषा व बोलीभाषा, पिजिन व क्रिऑल, भाषिक बदल, भाषेचे आत्मसातीकरण, अध्ययन व अध्यापन, साहित्यकला, शैली, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, भाषा व लिंगभेद इत्यादी उपविषय समाज भाषा विज्ञानात येतात. समाज भाषा विज्ञानाच्या अनुषंगाने आपण हे सांगितलं की समाज भाषा विज्ञान ही एक महत्त्वाची भाषा विज्ञानाची असलेली शाखा आहे, ज्याच्यामध्ये भाषेचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. हा दुसरा घटक झाला. आता तिसरा घटक आहे भाषा वैविध्य, भाषेचा बहुजिन्सीपणा आणि भाषा द्वित्व असं आहे. नॉम चॉम्स्की या भाषा अभ्यासकाने भाषेचे स्वरूप समजावताना भाषिक प्रयोग आणि भाषिक क्षमता, कॉम्पिटन्स अँड परफॉर्मन्स असा भेद केलेला आहे. भाषिक प्रयोग म्हणजे भाषेचा प्रत्यक्ष असलेला वापर. भाषिक क्षमता म्हणजे त्या वापरामागे भाषा समजण्याची निज भाषिकाची क्षमता. या सिद्धांतामध्ये दोन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. एक म्हणजे एकसंध, एकजिन्सी, स्थिर अशी भाषिक नियम व्यवस्था आणि दुसरे म्हणजे एक आदर्श असा निज भाषक समाज. ही दोन्ही गृहीकृत्य सामाजिक भाषा विज्ञानाला मान्य नाहीत. समाज भाषा विज्ञानाच्या अनुसार भाषा एकजिन्सी नसून ती बहुजिन्सी आहे. कोणतीही मानवी भाषा एकाच प्रकारचे सामाजिक कार्य करताना दिसत नाही. सामाजिक व्यवहारात भाषेला असंख्य प्रकारचे संदेशन करावे लागते. वर्णन, विश्लेषण, स्तुती, निंदा, उपहास, अपमान, विनोद, आज्ञा, विनंती अशा असंख्य गोष्टी आपण भाषेद्वारे करत असतो. शिवाय समाजात भाषा अतिशय विविध पातळ्यांवर वापरली जाते. भारतासारखा बहुधर्मीय, बहुजातीय देशात तर ती फारच वैविध्याने वापरली जाते. सामाजिक भाषा विज्ञान भाषेच्या या भेदांना विशेष महत्त्व देते, कारण भाषा भेदांमध्येच सामाजिकता आहे. समाजातील विविध स्तर, श्रेष्ठ कनिष्ठतेच्या असलेल्या संकल्पना, लिंगभेद, आर्थिक वर्गभेद, जातीभेद, प्रादेशिक भेद या सगळ्यांनी भाषा नियंत्रित होत असते. त्यामुळे भाषेचे एक वेगळे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. भाषेतील हे भेद तपासण्याचे कार्य जे आहे ते भाषा विज्ञान, भाषा विज्ञान करत असते. प्रत्येक समाजाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे भाषा असते. समाजातील असणाऱ्या व्यक्ती आपापल्या संदेशनानुसार, गरजेनुसार भाषेचा विनियोग करत असतात, त्यात बदल करत असतात. सामाजिक सांस्कृतिक भेदाच्या व संकल्पनांच्या आधारे समाज भाषा विज्ञान हा विनियोगाचा अभ्यास करते. समाजातील या भाषिक बहुजिन्सीपणाचा अभ्यास करताना फर्गसन या सामाजिक भाषा वैज्ञानिकाने भाषा द्वित्व म्हणजे डायग्लोसिया ही जी संकल्पना आहे ती वापरलेली आहे. त्याला काही भाषांचा अभ्यास करताना असे आढळले की या प्रत्येक भाषेचे दोन प्रकार एकाच प्रांतात एकाच वेळी कार्यरत आहेत आणि दोन्ही प्रकारची कार्य इतकी भिन्न प्रकारची आहेत की त्या दोन वेगवेगळ्या भाषा वाटाव्यात. पण तरीही
दोन्ही प्रकार एकाच भाषेच्या बोली आहेत. दोन प्रकारांना फर्ग्युसनने उच्च हाय किंवा निम्न लो अशी नावं दिलेली आहेत. धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक संदर्भामध्ये फक्त उच्च प्रकारच वापरला जातो, तर दैनंदिन व्यवहार, मित्र, नोकर यांच्याशी संभाषण करताना या संदर्भात निम्न हा प्रकार वापरला जातो. थोडक्यात औपचारिक संदर्भामध्ये उच्च तर अनौपचारिक संदर्भात निम्न अशा प्रकारची कार्यविभागणी असते. लिखित साहित्य, व्याकरण, कोश हे उच्च प्रकारच्या बाबतीत आढळतात, त्यामुळे या प्रकाराचे प्रमाणीकरण झालेले असते. उच्च प्रकार मुद्दाम शिकावा लागतो, तर निम्न प्रकार नैसर्गिकरित्याने ऐकून बोलून आत्मसात करता येतो. भाषाद्वित्व ही एकाच भाषेच्या भेदाच्या संदर्भात वापरली जाणारी संकल्पना आहे. पण अनेक समाजामध्ये एकापेक्षा अधिक भाषा वापरल्या जातात. बहुभाषिक समाजाचा अभ्यास हे सामाजिक भाषा विज्ञानासमोरील एक मोठे आव्हान आहे. भारतासारख्या देशात बहुभाषिकता हा वैशिष्ट्याचा आणि संघर्षाचा सुद्धा मुद्दा झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.